नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल खंडारे, UPSC अकॅडमिया नारायणपेठ पुणे स्टडी विथ अकॅडमिया या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर आपलं सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत करतो। आजच्या लेक्चरमध्ये आपण महिला व बाल विकास अधिकारी हे 23 डिसेंबर 2018ला जी परीक्षा झाली, ज्याची उत्तर तालिका MPSCने अजून दिलेली नाही, पण आपण या लेक्चरमध्ये प्रत्येक प्रश्नांचं उत्तर डिस्कस करूया। आपण 3 व्हिडिओज बनवतो आहे। यामध्ये उत्तर तालिका हा एक पहिला व्हिडिओ असेल। दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण विषयानुसार घटकानुसार किती प्रश्न आले याचा एक व्हिडिओ तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करतो। त्यानंतर तिसरा व्हिडिओमध्ये आपण कट ऑफ किती असेल, कोणत्या कॅटेगरीचा कट ऑफ किती जाईल याचा एक अंदाजा आपण घेण्याचा प्रयत्न करू। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण महिला व बाल विकास अधिकारी 23 डिसेंबर 2018ला जी परीक्षा झाली त्याच्या उत्तर तालिकाच्या संदर्भात चर्चा करू। UPSC अकॅडमियाने महिला बाल विकास या परीक्षेसाठी महाराष्ट्रात सर्वाधिक 40 टेस्ट पेपर घेतले। तसेच महिला बाल विकास हे पुस्तक आणि नोट्स या चारही गोष्टीचा एकत्रित विचार केला तर MPSCने जी परीक्षा घेतली 100 प्रश्नांची, त्यामध्ये 63 प्रश्न हे या 4 वेगवेगळ्या UPSC अकॅडमीच्या नोट्स, पुस्तक आणि टेस्ट पेपरमधून आलेले आपल्याला दिसतात। यावर्षी सुद्धा PSI STI ASO साठी 40 टेस्ट पेपर ऑनलाईन तुम्हाला देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे। तसेच राज्यसेवेसाठी 27 टेस्ट पेपर ऑनलाईन आपण देत आहे। तरी विद्यार्थ्यांनी UPSC अकॅडमीचा जो मोबाईल नंबर आहे त्यावर कॉन्टॅक्ट करून PSI STI असेल राज्यसेवेसाठी तुम्ही ईमेल, ऑनलाईन पोस्टाने हे प्रश्नपत्रिका मागू शकता, ज्याचा महिला बाल विकासला जसा मुलांना 40 टेस्ट पेपरचा फायदा झाला तसाच याचा पण तुम्हाला फायदा होईल। तर आपण महिला बाल विकास अधिकारी 23 डिसेंबर 2018ला झालेल्या परीक्षेचं उत्तर तालिका आपण बघूया। यामध्ये आपण 100 प्रश्न 1 ते 100 प्रश्न पूर्ण उत्तरासहित दिलेले आहेत, ज्यामध्ये सेट A, सेट B, सेट C, सेट D, ज्याला आपण संच A, संच B, संच C आणि संच D असे 4ही संचाचं दिलेलं आहे। उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याचा संच A असेल तर त्याचा प्रश्न क्रमांक 1 मध्ये उत्तर 4 असेल। संच B मध्ये जर कोणाचा संच B असेल तर त्यामध्ये पहिल्या प्रश्नांचं उत्तर 1 आहे। संच C मध्ये पहिल्या प्रश्नाचं उत्तर 3 आहे। संच D मध्ये पहिल्या प्रश्नाचं उत्तर 4 आहे। असे एकूण 1 ते 100 प्रश्नांचे उत्तर प्रत्येक सेटमध्ये आपण दिलेले आहेत, जे तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे। प्रत्येकाने आपले उत्तर चेक करायचे आहेत आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचा किती स्कोर येतो आहे हा स्कोर आम्हाला कळवायचा आहे, कमेंट बॉक्समध्ये टाकायचा आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या घटकावर किती प्रश्न आले, कोणत्या विषयावर किती प्रश्न आले याची चर्चा करणार आहे आणि त्याच्या पुढच्या लेक्चरला आपण कट ऑफ किती आहे, ओपन कॅटेगरीचा कट ऑफ किती असेल, बॉईजचा, गर्ल्सचा, नंतर SC कॅटेगरीचा, ST कॅटेगरीचा, साधारण हे आपण यामध्ये कट ऑफची चर्चा करू। पुढचे विषयानुसार कट ऑफचे व्हिडिओ बघण्यासाठी स्टडी विथ अकॅडमियाचा YouTube चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।